अवनी, बाळा कुठे होतीस तू? गुरुजी अवनीला पाहताच त्यांनी मांत्रिकावर रोखलेली काठी खाली करत ते अवनीला म्हणाले. पण दुसऱ्या क्षणी अवनी मांत्रिकाला बिलगली आहे हे लक्षात येताच त्यांना अवनीचा जरा रागच आला. अवनी, तू एक काय करते आहेस? बाजूला हो त्याच्यापासून. तशी अवनी गुरुजींना म्हणाली, नाही गुरुजी, मी बाजूला झाले तर तुम्ही यांना मारून टाकाल. त्याला तर आता मरावंच लागेल आणि हे सर्व मानवजातीसाठीही योग्य असेल. जर का आज मी याला रोखलं नाही तर पुढे हा माझ्यानेही थांबला जाणार नाही. गुरुजी, तुम्ही म्हणाला होता आपण यांना समजावू, त्यांच्याशी बोलू, त्यांना सत्याच्या मार्गी नेऊ. आज तुम्ही सर्व मानवजातीचा विचार करताय, पण मग आम्हा दोघांचं काय? अवनी, काय झालंय काय तुला? तू ठीक तर आहेस ना? आणि तू याला अहो जाऊ करते, इतकी आहे का याची लायकी? तुला याने हाक लावून लावलं, जंगलात सोडून जंगलाला आग लावली, आणि तरीही तू याचीच बाजू घेतेस. आणि काय म्हणालीस, तुम्हा दोघांचं? म्हणजे? तशी अवनी तिच्या पायांवर उभी राहिली. गुरुजी तिच्याकडे नीट निरखून पाहू लागले. जवळपास 2-2.5 महिन्यांनंतर ते तिला पाहत होते. गुरुजी, मी गरोदर आहे. अवनी स्वतःच्या पोटावर हात ठेवून म्हणाली, जर तुम्ही यांना मारलं तर तुम्ही आम्हा दोघांपासून आमचं सर्वस्व हिरावून घ्याल. तसा गुरुजींचा पारा चढला. याचा अर्थ मांत्रिकाने तुझ्यावर? गुरुजी पुढे काही बोलणार तो अवनीने त्यांना थांबवले. नाही गुरुजी, तुम्ही समजता तसं काहीच नाही आहे. त्यांचा यात काहीही दोष नाही. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. हे काय बोलतेस तू? प्रेम? मग तो तुझ्याशी जे वागलं त्याचं काय? गुरुजी, हे सगळं गैरसमजातून झालं, पण आता नाही होणार. मी वचन देते तुम्हाला, यांना एक शेवटची संधी द्या. गुरुजींनी स्वतःशीच नकारार्थी मान हलवली. तू हे योग्य करत नाही आहेस. हे फार चुकीचं आहे. याचे परिणाम अख्ख्या मानवजातीला भोगावे लागतील. असं म्हणत गुरुजी तिथून रागात निघून गेले. अवनीने मांत्रिकाचं डोकं स्वतःच्या मांडीवर ठेवलं होतं. ती तिथेच बसून बराच वेळ रडत राहिली. मांत्रिकाने अवनीचं सगळं बोलणं ऐकलं होतं. ज्या मुलीला त्याने काही महिन्यांपूर्वी त्याच्या गुहेतून हाकलवलं होतं, ती मुलगी इतके दिवस त्याची आठवण तिच्या पोटात जपून जंगलात भटकत होती. मांत्रिकालाही त्या क्षणी अपराध्यासारखं वाटलं. तो त्याच्या शरीरावर जोर देऊन कसाबसा उठून बसला. त्याने अवनीच्या डोळ्यात पाहिलं. कधी नाही ते मांत्रिकाचेही डोळे त्याच्या प्रेमाला परत आलेलं पाहून पाणावले गेले. तो अवनीच्या आधारे कसाबसा त्याच्या पायांवर उभा राहिला. ते दोघेही आता मांत्रिकाच्या गुहेच्या दिशेने निघाले. तिथे लांबून एका झाडाआडून चेटकीण हा सगळा प्रसंग तिच्या डोळ्यांनी पाहत होती. तिचा सगळा खेळ फसला होता. रागात तिने त्या झाडात तिची नखे रुतवली होती, पण ती अशी हार मानणारी नव्हती. ती तिथून थेट अवनीच्या गावी पोहोचली. तिथे शेजारच्या घरात अवनीची चुलत भावंडे आणि त्यांचा मामा राहत होते. चेटकीणीने तिचं रूप बदललं. ती आता एका म्हातारीच्या रूपात होती. ही तीच म्हातारी होती जी कधी काळी अवनीसमोर एका जखिणीच्या रूपात आली होती. शाकिनी, डाकिनी, जखीण, हडळ, पिशाचिनी, त्या चेटकिणीची न जाणे किती रूपं होती. ती त्या माणसाशी काहीतरी बोलली आणि अंधारात कुठे गायब झाली. इथे मांत्रिकाच्या गुहेत अवनीला परत येऊन 2 आठवडे झाले होते. अवनी काही महिन्यांची गरोदर होती, पण या 15 दिवसांत तिने एकटीने त्या गुहेत तिचा नवा संसार मांडला होता. तिने तिचा संसारच नाही तर मांत्रिकालाही सांभाळलं होतं. मांत्रिकही अवनीच्या प्रेमात पुरता बुडाला होता. अवनी त्याच्यासाठी किती करते हे तो नेहमी स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होता. त्याच्याही तब्येतीत आता हळूहळू सुधारणा होत होती. त्यामुळे गेल्या 2-4 दिवसांपासून तोही अवनीला तिच्या कामात मदत करू पाहत होता. पण अवनीने त्याला तिच्या एकाही कामाला हात लावू दिला नाही. अवनी नेहमीप्रमाणे त्याही दिवशी नदीवर पाणी आणायला गेली होती. मांत्रिकाला राहावलं नाही. अवनीची मदत करावी म्हणून तो तिला न सांगताच तिच्या पाठून नदीच्या दिशेने गेला. तो नदी किनारी पोहोचला तेव्हा अवनी नदीच्या पात्रातून पाणी भरत होती. तिची मदत करायला मांत्रिक पुढे जाणार तोच त्याला बाजूच्या झाडीत हालचाल जाणवली. कोणीतरी त्या झाडीत दडून बसलं होतं. मांत्रिक सावध झाला. अवनी पाण्याने भरलेला माठ घेऊन पाठी येत असताना
अचानक त्या झाडीतून एक माणूस हातात धारदार सुरा घेऊन बाहेर आला. अवनी त्याला पाहून दचकली. तो माणूस अवनीवर हल्ला करणार तितक्यात मांत्रिकाने त्यावर झडप मारली. एका हाताने त्याच्या चाकू धरलेल्या हाताला त्याने घट्ट पकडले तर दुसऱ्या हाताने मांत्रिकाने त्याचा गळा चावळला. अवनी त्या माणसाचा चेहरा ओळखीचा वाटत होता. तिथे मांत्रिकाचा राग अनावर झाला होता. त्याने बाजूचा एक दगड उचलला आणि सरळ चाकू पडलेल्या त्या माणसाच्या हातावर तो अतिशय जोरात मारला. त्या माणसाने फार मोठी चूक केली होती. तो मांत्रिकाच्या वाकड्यात शिरला होता. मांत्रिकाने मनात आणलं असतं तर त्याच्या शक्तीने एखाद्या भूतपिशाच्याकडून त्याने त्याचा जागीच जीव घेतला असता. पण त्याने असं केलं नाही. मांत्रिक त्या माणसाच्या छातीवर बसला आणि त्याच्या चेहऱ्यावर तो त्याच्या हातानेच जोरजोरात मुटके मारू लागला. अहो थांबा, नाहीतर असा मरेल तो. पण मांत्रिक ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. अहो, हे सुडाचं वागणं सोडा आता. तुमचं बाळ आहे माझ्या पोटात. या बाळासाठी तरी हे असं वागणं सोडा. तसा मांत्रिकाने त्याचा मारण्यासाठी उचललेला हात वर हवेतच थांबवला. पण एव्हाना त्या माणसाचा चेहरा रक्ताने माखला होता. त्याच्या नाकातोंडातून भळाभळा रक्त येऊ लागलं होतं. बोल, कोण आहेस तू आणि हिच्यावर का हल्ला केलास? तो माणूस बोलण्याच्या अवस्थेतच नव्हता. त्याला काही बोलायचं होतं पण त्याच्या तोंडून आवाजच फुटत नव्हता. तेव्हा अवनीच तिथून म्हणाली, माझ्या काकीचा भाऊ आहे हा. कदाचित तिच्या मृत्यूचा बदला घ्यायला आला होता असेल. सोडून द्या त्याला. काय, ह्याला असं जिवंत सोडायचं? मांत्रिक अवनीला रागात म्हणाला. हो, सोडा त्याला. गुरुजी सांगतात आपण दाखवलेला चांगुलपणा समोरच्याचं मन नक्कीच बदलू शकतो. इतरांचं माहीत नाही पण ही ओळ मांत्रिकावर नक्कीच लागू पडत होती. मांत्रिकाचा स्वभाव, त्याचं मन हळूहळू बदलू लागलं होतं. अवनीही आता तिच्या गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली होती. एके रात्री मांत्रिक आणि अवनी मांत्रिकाच्या गुहेबाहेर आकाशात चांदणे पाहत बसले होते. अवनी मांत्रिकाला मिठी मारून होती. तेव्हा मांत्रिक अवनीला म्हणाला, अवनी, तू इथून काही दिवस एखाद्या गावात राहायला जातेस का? म्हणजे तुझं बाळंतपण होईपर्यंत. म्हणजे बघ, तिथे वैद्य असतील, मदतीला काही बायकाही असतील. तशी अवनी मांत्रिकाला म्हणाली, आणि तुम्ही? मी मांत्रिक आहे, तोही दुष्ट. माझा स्वीकार तू केलास पण कोणतंही गाव इतक्या सहजासहजी माझा स्वीकार करणार नाही. मग तर माझं गावी जाणं सोडूनच द्या तुम्ही. जिथे तुम्ही तिथेच मी. अगं पण. मांत्रिक काही बोलणार तो अवनीने विषयच बदलला. तुमचं नाव काय आहे? मांत्रिक अवनीकडे आश्चर्याने पाहतच राहिला. अहो, म्हणजे तुमचं खरं नाव काय आहे? आम्ही सगळे तुम्हाला फक्त मांत्रिक म्हणूनच ओळखतो. नाही आठवत. म्हणजे नाहीच आठवत मला. मला माझी आई प्रेमाने राया म्हणून हाक मारायची. पण मी कधी ना शाळेत गेलो ना माझ्या नावाचा कोणता कागदी पुरावा माझ्याकडे आहे. तशी अवनी आकाशात बघत म्हणाली, राया म्हणजे राजा. मग मी सुद्धा तुम्हाला आजपासून रायाच म्हणेन. चालेल ना तुम्हाला? मांत्रिकाने हलकसं हसत अवनीला त्याचा होकार दर्शवला. त्या रात्री मांत्रिकाला का कुणास ठाऊक अवनीची जरा जास्तच काळजी वाटत होती. अवनी मांत्रिकाच्या मिठीतून काही क्षणासाठी बाहेर पडली. मी जरा पाणी पिऊन आले. तसं मांत्रिकाने अवनीचा हात पकडला. नाही, थांब, मी घेऊन येतो. असं म्हणत मांत्रिकाने त्याचा अवनीच्या हातातील हात अलगद सोडला. तिथून जात असताना मांत्रिकाला काहीसं वेगळंच जाणवलं. आपण अवनीला सोडून चाललो आहोत असा विचित्र विचार त्याच्या मनात चाटून गेला आणि तो जागीच थांबला. तसा अवनीचा आवाज त्याच्या कानावर पडला, राया, पाणी आणताय ना? या हाकेने मांत्रिक एखाद्या लहान मुलासारखा हसला आणि तो पाणी आणायला आत गुहेत निघून गेला. अवनी मात्र गुहेबाहेर बसून अजूनही आकाशाकडे पाहत तिच्या पुढील आयुष्यातील सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होती. मांत्रिकात माठातलं पाणी आणत होता. तोच त्याला अवनीची किंकाळी ऐकू आली. मांत्रिक तसाच धावत गुहेबाहेर आला. समोरचं दृश्य फारच भयावह होतं. अवनीच्या गळ्यावर सुरा रोखला होता. सुरा पकडलेल्या हातावर काही महिन्यांच्या खोल जखमा होत्या.
तो अवनीच्या काकीचा भाऊ होता, पण तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत जवळपास 50-60 माणसं हातात लाठ्या काठ्या आणि मशाली घेऊन उभी होती. मांत्रिकाने आजवर ज्यांची घरं उद्ध्वस्त केली होती, आज तीच सगळी लोक मांत्रिकाचा बदला घ्यायला त्याच्या दारात उभी होती. बघताय काय, मारा रे त्याला. त्याची सगळी जण मांत्रिकावर तुटून पडली. अवनी हे सगळं तिच्या डोळ्यांनी पाहत होती. ती आक्रोश करू लागली. ती त्या माणसाच्या हातून सुटण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. तिथे मांत्रिकही अवनीला वाचवण्यासाठी काहीच करू शकत नव्हता. इतक्यात अवनीच्या पोटात जोराची कळ आली. अवनीचा तो आवाज मांत्रिकाच्याही कानावर पडला. तिथून सुटणं हे फक्त अवनीच्याच हाती होतं. अवनी त्या माणसाच्या हातावर जोरात चावली. तिने त्याला धक्का दिला आणि ती तिथून पळत सुटली. तिथून पळताना ती मांत्रिकाला ओरडून म्हणाली, राया, मारून टाक या सर्वांना. आपला चांगुलपणा सर्वांनाच नाही बदलू शकत. मांत्रिक अर्धमेला झाला होता, पण अवनीचा आवाज त्याच्या शरीरात एक वेगळीच शक्ती घेऊन आला. तो मार खात असतानाच मंत्र पुटपुटू लागला. तिथे अवनी जंगलाच्या दिशेने धावत सुटली. तिला स्वतःचाच नाही तर तिच्या पोटातील बाळाचाही जीव वाचवायचा होता. तिच्या पाठी तो माणूस हातात सुरा घेऊन पळत होता. अवनी वेदनेत होती. तिला त्या वेदना असह्य होत होत्या. ती कोणत्याही क्षणी बाळाला जन्म देणार होती. तिथे मांत्रिकाच्या गुहेत काही चित्रविचित्र घटना होऊ लागल्या. इतक्या महिन्यांनी आज पहिल्यांदा मांत्रिक त्याच्या अमानवी शक्तींना जाग करत होता. गुहेत अचानकच भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. त्याची ती माणसे मांत्रिकापासून लांब झाली. मांत्रिकाचं शरीर रक्ताने माखलं होतं. त्याच्या शरीराचा एकही अवयव असा नव्हता जो जखमी झाला नव्हता. मांत्रिक कसा बसा त्याच्या पायांवर उभा राहू लागला. शरीरातून निघणारं त्याचं रक्त पाण्यासारखं टपकत होतं. सगळेजण श्वास रोखून मांत्रिकाकडे पाहत होते आणि अचानकच गुहेच्या अंधारातून भूतपिशाचे बाहेर आली. माणसांचा आरडाओरड, पळापळ सुरू झाली, पण त्या पिशाच्यांपासून ते जास्त लांब पडू शकत नव्हते. काहींनी त्यांचे पाय तोडले, काहींनी हात, काहींनी त्यांची पोटं फाडली, तर काहींनी त्यांची शिरस धडा वेगळी केली. काही मिनिटांतच त्यांनी समोरच्या 50-1 माणसांच्या जमावांना रक्ताच्या थारोळ्यात सोडले. त्यांतील अर्धी अधिक माणसे अजूनही जिवंत होती, पण त्यांना इतक्या सहज मरण मिळावं एवढं चांगलं त्यांचं नशीब नव्हतं. मांत्रिक त्यांना त्याच अवस्थेत सोडून गुहेतून बाहेर निघाला. त्याची नजर चारही दिशांना अवनीला शोधत होती, पण तिथे ना अवनी होती ना तो माणूस. मांत्रिकाच्या डोळ्यात पहिल्यांदाच इतकी भीती दिसत होती. त्याला भीती होती अवनी त्याच्यापासून दुरावेल याची. त्याला लवकरात लवकर काहीतरी करावंच लागणार होतं. आसपास असलेले आत्मे एक एक करून मांत्रिकाच्या शरीरात शिरू लागले. तिथे अवनी त्या माणसापासून बरीच लांब निघून आली होती. तिने लपण्यासाठी एका मोठ्या दगडाचा आश्रय घेतला. तिने तिच्या अंगावरच्या एका कापडाचा तुकडा स्वतःच्या तोंडात कोंबला. अवनीच्या वेदना तिच्या तोंडातून आता बाहेर पडत नसल्या तरी तिच्या डोळ्यातून निघणारं पाणी बरंच काही सांगत होतं. तिने त्याच ठिकाणी एका बाळाला जन्म दिला. जन्म घेताच बाळ जोरजोरात रडू लागलं. बाळाचा आवाज एव्हाना नक्कीच त्या माणसापर्यंतही ऐकू गेलाच असणार. अवनीकडे जास्त वेळ नव्हता. तिने एका दगडाच्या मदतीने बाळाची नाळ कापली. बाळाचं तोंड आपल्या स्वतःच्या छातीशी लावून त्याला काही काळासाठी शांत केलं. तोवर शरीरावरचं कापड फाडून तिने ते आपल्या बाळाभोवती नीट बांधून घेतलं. तोच तिला कोणाच्या तरी पावलांची चाहूल लागली. कोणीतरी तिच्याच दिशेने येत होतं. तिला आता पळावं लागणार होतं, पण तिची अवस्था पाहता ते फार कठीण होतं. तिने एकदा तिच्या बाळाकडे पाहिलं. ती तशीच धावत सुटली. काही अंतर धावल्यावर तिचे पाय अचानकच थांबले. तिच्या समोर तोच माणूस उभा होता.
ती पाठी वळली आणि तिच्या पोटातून एक जोराची कळ गेली. तिच्या चुलत बहिणीने एक धारदार चाकू अवनीच्या पोटात घुसवला होता. तिने तिच्या आई वडिलांच्या मृत्यूचा बदला हा अशा प्रकारे घेतला होता. अवनी प्रचंड वेदनेत होती, दमलेली, अशक्त आणि निशस्त्र. पण अवनी अजूनही तिचा तोल सांभाळून होती. तिच्या हातात तिचं मूल जे होतं. तुला तर माझ्या हातून मरायचंच होतं, तशी शपथ घेतली होती मी. पण माझं दुःख हे तुला मारून तुझं तुला कसं कळेल? तुझ्याऐवजी जर मी आधी तुझ्या या बाळाला मारलं तर तू तशीच रडशील, विव्हळशील जशी मी. ती मुलगी तिचं बोलणं पूर्ण करणार तोच अवनीने तिला जोराचा धक्का दिला. ती मुलगी खाली पडली. अवनी पुढे जाणार तोच तिच्या पाठीतून दुसऱ्यांदा जोराची कळ गेली. त्या माणसाने अवनीच्या पाठीत चुरा घुसवला होता. अवनी तिच्या गुडघ्यांवर बसली. तिने अलगद तिचं मूल खाली जमिनीवर ठेवलं. अवनीचं मरण आता जवळपास निश्चित होतं. तिच्या शरीरात 2 सुरे घुसलेले होते. त्या माणसाने पाठून अवनीचे केस घट्ट पकडले. अवनीला तिचे डोळे उघडे ठेवणे आता जड जात होते. तोच त्या जंगलातून चेटकिणीच्या हसण्याचा जोरजोरात आवाज येऊ लागला. मोहिनी. त्या चेटकिणीनेच या माणसांवर तिचं एक प्रकारचं मोहिनी जाळं टाकलं होतं. त्यांच्या मनातील आग त्या चेटकिणीनेच भडकवली होती. अवनीला यातून कसंही करून आपल्या बाळाला वाचवावंच लागणार होतं. तिने जमिनीवरचा एक दगड उचलला आणि वळून तिने तो सरळ त्या माणसाच्या डोक्यावर मारला. पाठून अवनीच्या बहिणीने अवनीला पकडायचा प्रयत्न केला तर त्या दगडाचा दुसरा वार तिने तसाच तिच्या बहिणीवरही केला. अवनी तिच्या बाळाला घेऊन धडपडत वाट मिळेल त्या दिशेने जाऊ लागली. तिच्या पाठून ते दोघेही धावत होते. पण ती अंधारात कुठे गेली कोणालाच कळलं नाही. तिथे मांत्रिक त्याच्या पायांवर उभा होता. भूतपिशाचे एव्हाना जंगलात विखुरली गेली होती. पण तिथे त्या जंगलात असं काही होतं ज्यामुळे त्या ओळखीच्या जंगलात मांत्रिक आणि त्याची प्रेत कितीही प्रयत्न करून देखील अवनीचा शोध घेऊ शकत नव्हते. ते चेटकिणीच्या माया जाळ्यात अडकले होते. तिथे अवनी धाडकन जमिनीवर कोसळली. पण खाली पडताना देखील ती तिच्या एका हाताच्या आधारे पडली. दुसऱ्या हातात तिने अजूनही तिचं बाळ नीट घट्ट पकडलं होतं. तिचं बाळ रडत होतं म्हणून तिने पुन्हा त्याचं तोंड आपल्या छातीशी लावलं. ती हे ममतेचं सुख एकदा शेवटचं उपभोगत होती. ती त्याच अवस्थेत आपल्या बाळाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, गुरुजींनी मला आत्म्यांशी लढायला शिकवलं, मांत्रिकाच्या शक्तींशी लढायला शिकवलं, पण ह्या विद्या माणसांवर कशा वापरायच्या हे कधीच शिकवलं नाही. त्यांना वाटत होतं की हे कळलं तर मी देखील एक दिवस तुझ्या बाबांसारखी म्हणजे त्या मांत्रिकासारखी होईन. अवनी तिच्या ह्या शेवटच्या क्षणात वेदनेतही हसत होती. ती तिच्या बाळाला उद्देशून पुढे म्हणाली, पण ही चूक तू करू नकोस. तुझ्यात माझी आणि मांत्रिक दोघांचीही ताकद असायला हवी. आज मी तुला गुरुजींनी मला शिकवलेल्या सर्व दैवी शक्ती देत आहे. असं म्हणतच अवनीचा हात अंधारात काजव्याप्रमाणे पेटून उठला. अवनीच्या बाळाचं शरीरही त्यामुळे उजळून निघालं होतं. अवनीने जागीच तिचा प्राण सोडला. तिथे गुरुजींनी त्यांचे डोळे खाडकन उघडले. मांत्रिकही चालता क्षणी अचानकच थांबला. दोघांनाही त्या गोष्टीची जाणीव झाली होती. मांत्रिक पेटून उठला. तिथे चेटकिणीचं काम झालं तशी ती त्या जंगलातून बाहेर निघून गेली. मांत्रिकाला रस्ता दिसला. तो जेव्हा अवनीजवळ पोहोचला तेव्हा फार उशीर झाला होता. अवनी रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडली होती. पण तिथे ती एकटीच होती. तिचं बाळ कुठेच दिसत नव्हतं. मांत्रिकाचा राग अनावर झाला. ज्या ज्या लोकांनी मांत्रिकावर त्या रात्री हल्ला केला त्या लोकांची केवळ घरेच नाही तर अख्खी गावेच मांत्रिकाने पेटवून लावली. त्यांच्या घरातील सगळ्यांनाच त्याने संपवले. अवनीची चुलत बहीण आणि तिचा मामा काही दिवस मांत्रिकाच्या गुहेत अतिशय जखमी अवस्थेत उलटे लटकून होते.
त्यांवर सगळ्या प्रकारचे अत्याचार केले होते, पण मरेपर्यंत त्यांनी अवनीचं बाळ कुठे आहे याचं काहीच उत्तर दिलं नाही. मांत्रिकानेही त्याच्या बाळाला शोधण्याचा सगळा प्रयत्न केला, पण त्या रात्री त्यांचं बाळ कुठे गेलं हे एक न उलगडलेलं कोडच बनून राहिलं. बागुल बुवा. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.